श्रोते हो नमस्कार. प्रतिविश्व एक श्रवणोत्सव या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. आज मी तुमच्यासाठी कविता स्वरांनी मोहरलेल्या या माझ्या पुस्तकातला लेख घेऊन आली आहे. तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा, ते विनामूल्य आहे. आणि लाईक करा, मित्रमैत्रिणींबरोबर हा व्हिडिओ शेअर करा. आता लेख वाचते. शीर्षक आहे जरा विसावू या वळणावर. तुमच्या लक्षात आलंच असेल हा लेख कशाविषयी आहे, कारण सरत्या वर्षाला आपण आता निरोप देणार आहोत. सरत्या वर्षाला निरोप देण्याची तयारी करायला हवी. म्हणजे नेमकं काय करायचं? गेलेल्या क्षणांचा हिशेब करायचा. हिशेब करायचा म्हणजे बेरीज वजाबाकी आलीच. बेरीज वजाबाकी म्हणजे सुखदुःखाचे क्षण आठवायचे. सुखाचे क्षण बेरजेच्या घरात, दुःखाचे क्षण वजाबाकीच्या घरात. आणि मग पुढं काय? छे, नकोच ते गणित. आला क्षण आपला, आजचा, आत्ताचा आणि अगदी या घडीचा. पण उद्यासाठी तर थोडी तयारी करायला हवीच ना. आत्ताचा हा क्षण, ही घडी अशी सजवूया की यातील काही क्षणांचा सुगंध भविष्यातही दरवळत राहील. अरे हो, पण हे सगळं सहज घडायला हवं ना. फूल उमलतं तितक्याच सहजतेनं. नाहीतर हाती असलेला क्षण निसटून कधी जाईल कळायचंच नाही. त्या क्षणाकडं डोळे भरून पाहायला तर वेळ काढायला हवाच ना. हा असा खेळ सुरू होतो बघा मनात. प्रश्नांचा फेर आणि उत्तरांचा जिम्मा. या खेळात वर्षाअखेरचं वळण केव्हा आलं ते कळलंच नाही. गंमत सांगते तुम्हाला. दरवर्षी या अखेरच्या वळणावर सुधीर मोघे यांनी लिहिलेलं हे गीत हमखास आठवतंच. भले बुरे जे घडून गेले, विसरून जाऊ सारे क्षणभर, जरा विसावू या वळणावर. प्रत्येकाच्या आयुष्यात येणारं हे वळण अटळ आहे. फरक इतकाच की कुणी या वळणावर थांबतो, कुणी रेंगाळतो, कुणी पुन्हा पुन्हा मागे वळून पाहतो, तर कुणी वळण ओलांडायच्या घाईत पुढची वाट चालायलाही लागतो. संवेदनशील मन मात्र या वळणावर जरा विसावतंच. भल्या बुऱ्या क्षणांची सुसंगती लावत बसतं. भावनांचा गुंता सोडवता सोडवता आणखीनच अडकून पडतं. शब्दांची भूल पडते आणि कवितेची चाहूल लागते. सुधीर मोघे यांनी म्हटल्याप्रमाणे, शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते. शब्दांना नसते दुःख, शब्दांना सुखही नसते. ते वाहतात जे ओझे, ते तुमचे आमचे असते. किती खरंय ना हे. आता या गाण्याचंच पहा ना. दरवर्षी हे गाणं हमखास आठवतं. याचं कारण ते तुमचं आमचं केव्हाच होऊन गेलेलं आहे. नव्हे, तुमचं आमचंच आहे. आपल्यासाठीच कवीनं लिहिले असं वाटावं इतकं जिव्हाळ्याचं. कसे कोठूनी येतो आपण, कसे नकळता जातो गुंतून. उगाच हसतो उगाच रुसतो, क्षणात आतुर क्षणात कातर, जरा विसावू या वळणावर. तुझ्या वाचून कर्मेना या चित्रपटातल्या कथानकाच्या या एका वळणावर सुधीर मोघे यांनी हे गीत लिहिलं. मेलडी मेकर्सचे निर्माते संगीतकार सुहासचंद्र कुलकर्णी यांचा हा चित्रपट होता. त्यांच्या ऑफिसमध्ये बसून सुधीर मोघे एक एक ओळ लिहित होते. त्या क्षणी सुहासचंद्र चाल लावत होते. अवघ्या 20 मिनिटात गाणं तयार झालं. बॉम्बे लॅबमध्ये गाण्याचं ध्वनिमुद्रण झालं. सुमारे 60 वादक आणि गायिका अनुराधा पौडवाल यांनी एकत्र एकाच वेळी ध्वनिमुद्रित केलेलं हे गाणं पहिल्याच टेकमध्ये ओके झालं. चित्रपटातील एका कौटुंबिक सोहळ्यात नायिका अलका कुबल यांच्या तोंडी असलेलं हे गाणं फार अप्रतिम झालंय. पडद्यावर श्रीकांत मोघे, अशोक सराफ, जयराम कुलकर्णी, शेखर ताम्हाणे
इत्यादी कलाकारांच्या चेहऱ्यावरचे बदलते भाव आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरांमधून सुधीर मोघे यांचे शब्द, सुहासचंद्र कुलकर्णी यांचं संगीत, सुश्राव्य असं हे गीत कितीही वेळा ऐकलं तरी हवंहवंसं वाटतं. हे गीत म्हणजे आपल्या जीवनाचा सुरेख आलेखच जणू. कधी ऊन तर कधी सावली, कधी ऊन तर कधी सावली, कधी चांदणे कधी काहिले, गोड करून या घेतो सारे, लावून या प्रीतीची झालर, जरा विसावू या वळणावर, जरा विसावू या वळणावर. गीत, संगीत आणि अनुराधा पौडवाल यांचा स्वर सारं काही सुरेख जुळून आलेलं. संगीतकार आणि निर्माते सुहासचंद्र कुलकर्णी यांनी जुळवून आणलेला हा सुस्वर योग. कारण सुहासचंद्रांचं संगीत कलेवर अतिशय प्रेम. शालेय जीवनापासून गाण्याचं वेड. मॉडर्न हायस्कूलमध्ये असताना वाद्यवृंदानं मला घडवलं असं ते म्हणतात. शाळेतल्या प्रत्येक स्नेहसंमेलनात ते भाग घ्यायचेच. पुढं मेलोडी मेकर्सच्या रूपातून भव्य ऑर्केस्ट्राची निर्मिती त्यांनी केली. 10 सप्टेंबर 1961 रोजी पहिला प्रयोग त्यांनी सादर केला आणि नंतर देश विदेशात मेलोडी मेकर्सचे असंख्य प्रयोग झाले. वाद्य कशी जुळवायची, ट्युनिंग कसं करायचं, टीमवर्क म्हणजे काय, कार्यक्रमाची सुरुवात शेवट कसा हवा यावर प्रचंड मेहनत त्यांनी घेतली आणि जगभरात नाव झालं मेलोडी मेकर्सचं. 2000च्या वर प्रयोग झाले. सुहासचंद्र म्हणतात की मी लयींवर, कंपनांवर, संवेदनांवर, वेदनांवर प्रेम करतो. मानवी भावना प्रसन्न करणारं संगीत हे देवाकडं घेऊन जातं. खरोखर संगीत कलेशी ज्याचे सूर जुळले त्याचं देवत्वाशी नातं जुळतं. तसंच कवीचं असतं. शब्दांचा खेळ मांडून देवी सरस्वतीला तो प्रसन्न करून घेतो. त्या शब्दांमध्ये, त्या कवितेमध्ये, त्या गाण्यामध्ये मनपूर्वकता, स्वाभाविकता आणि कालजयित्व असायला लागतं असं सुधीर मोघे यांनी म्हटले. असा हा शब्दसुरांचा खेळ जुना, पुरातन, युगायुगांचा. वर्षामागून वर्ष सरतात, सुखदुःखाच्या क्षणांच्या आठवणी उरतात. त्या आठवणी, ते क्षण ज्यांना दुःखाची किनार असते ना, तर कधी प्रीतीच्या सुखाची झालर. कवी मनात उठते एक संवेदनाची लहर, एक लाट. त्या लाटेवर उठतात अनेक तरंग आणि या तरंगांना कवी देतो शब्दांचे रंग. हे रंग कधी असतात गडद तर कधी फिके. त्याच्या मनाचं आभाळ स्वच्छ निळं तर कधी दाटून आलेलं असतं धुकं. या धुक्याची चादर हलकेच बाजूला होते आणि समोर उभी असते कविता. अनिमिष नेत्रांनी कवी पाहत राहतो, शब्दांना कवेत घेतो आणि त्याच्याही नकळत ती कविता रसिकांच्या स्वाधीन करतो. एखादा संगीतकार तिला स्वरांचा साज चढवतो, स्वरांनी कविता मोहरते, गाणं होतं आणि सुमधुर गळ्यातून रसिकांच्या कानामनात हळूच शिरतं. हा प्रवास युगायुगांचा, वर्षानुवर्ष आपणही अनुभवायचा आणि सरत्या वर्षाला निरोप देताना कृतज्ञ भावनेनं जपायचा.